नमस्कार मैत्रिणींनो, रेग्युलर खिचडी तर आपण नेहमीच करतो. आज आपण थोडीशी वेगळी खिचडी करून बघूयात. पालक दाल खिचडी आणि याच्यामध्ये भरपूर भाज्या आपण घालणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तो तांदूळ आपण कुकरमध्ये घालून घेऊयात. तसंच इथे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर त्याच्याबरोबर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. याच्यामध्येच मीठ आणि हळद घालून घेतलेलं आहे. आता कुकर लावून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी उकळत ठेवलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये आपल्याला आता हा पालक घालून घ्यायचा आहे. 2 मिनिटं ठेवायचा आहे आणि काढून त्याला थंड करून घ्यायचा आहे. आता हा पालक आपल्याला काढून लगेच थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कलर जो आहे तो टिकून राहतो. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून ह्या पालकची प्युरी तयार करून घ्यायची आहे. फोडणीमध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि हिंग घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर इथे कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान परतला गेला. आता याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये 1 टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो पण आपल्याला छान मऊ परतून घ्यायचा आहे. टोमॅटो बऱ्यापैकी परतला गेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता गाजर घालून घेऊया. गाजर थोडंसं परतून घेऊयात आपण. याच्यामध्ये आपण मटार घालून घेऊया, नंतर कॉर्न. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे. आता याच्यामध्येच आपण लाल मिरची पावडर, त्यानंतर धनेपूड आणि या मसाल्याला याला लागेल तेवढंच मीठ आपण घालून घेणार आहोत. भाज्यांना लागेल तेवढं, कारण आपण दाल खिचडी जेव्हा म्हणजे डाळ आणि तांदूळ जेव्हा शिजायला घातले तेव्हा त्याच्यासाठी आपण मीठ घालून घेतलेलं आहे. म्हणून आता आपण एवढंच मीठ घेणार आहोत जेवढं ह्या भाज्यांना लागणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपण ही जी पालकची प्युरी करून घेतलेली आहे ती प्युरी घालून घ्यायची आहे. याच्यावरती आता झाकण ठेवून आपण 2 मिनिटाला जरा वाफ काढून घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली खिचडी घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे खिचडी याच्यामध्ये घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. खिचडी तयार आहे. आपण आता तिला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपली पालक दाल खिचडी. याच्यावरतून मस्तपैकी आपण डाळिंबाचे थोडेसे दाणे घालून घेऊयात. त्याच्यामुळे अजूनच छान याची टेस्ट येते आणि दिसायलाच हे एवढं छान दिसतं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनं खातात. नक्की करून बघा. कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.